2 बॉल वरती किती धावा येतील याकडे लक्ष. 5वा बॉल विजय डायरे ब्रँड मिड विकेटच्या डोक्यावरून साजन सोनावले देखील या चेंडूकडे बाद राहिला. भरपूर दूरवरती ठोकत असताना आणि आपल्या संघ मालकाला सांगत असताना ही मॅच अजून संपलेली नाहीये, कारण माझी विकेट अजून मैदानाच्या बाहेर गेलेली नाहीये. माझी पंचायत समिती सदस्य सुनील दादा घोडविंदे यांचे अर्धशतकासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर का अर्धशतक लगावला विजयने तर संघ मालकाकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. कमावणार का विजय हे पारितोषिक? लास्ट बॉल यावेळेस देखील फटका जबरदस्त फसवण्याचा प्रयत्न, परंतु लांबी देखील तितकी छान पाहायला मिळते. लगातारचे 2. आणि ग्रामपंचायत पिंपलोली माजी उपसरपंच माननीय सुभाष दादा कालन यांच्याकडून तब्बल या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. टोटल 20 धावा धावफलकावरती अजूनही बनवायच्यात 59 धावा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 59 धावसंख्येची गरज आहे. 59 धावसंख्येची गरज. धावा वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतो विजय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तह टोकून बसली आहे. ऋतिक कालनं प्रयत्न भरपूर केले परंतु विकेट मिळवता आली नाही. जमेची बाजू वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम साठी सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 20 या आकड्यावरती. अजूनही 59 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्क वरती अमोल जाधव. अमोलचा पहिला बॉल समोरच्या दिशेला फटका. साजन आहे डीप मध्ये फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. अमोल जाधव गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर फलंदाजांना विचार करायला भाग पाडतो. खऱ्या अर्थानं चांगली व्हेरिएशन देत असतो चेंडूला. मग अशा वेळी फलंदाजांसाठी कठीण परिस्थिती उभी राहते. जपून खेळण्याचा प्रयत्न त्याला केला जातो. विजय डायरे आता त्याच्या अगेन्स्ट आहे. मोठ्या फटक्यांची गरज विजयासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमला. अमोल जाधव पुन्हा तयार. अमोल जाधवच्या सेकंड बॉल वरती फटका जबरदस्त आणि स्क्रीन कडे टोलावलेला पाहायला मिळतो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. यावेळेस विजय डायरे ब्रँड षटकार. 6 धावा. अजूनही येणाऱ्या 22 बॉल वरती 52 धावा बनवायच्यात विजयासाठी. आणि जर का षटकार हॅट्रिक जर का लगावली विजय डायरेने तर संघ मालक जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकार हॅट्रिक कंप्लीट पाहायला मिळते विजयची आणि या षटकार हॅट्रिक साठी संघ मालकाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलंय. अशाच प्रकारची खेळी जर का राहिली तर भरपूर सारे पारितोषिक आहे विजयसाठी. चांगल्या पद्धतीने खेळी करतो. अमोल जाधव सारखा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट असताना फटकेबाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची कारनामे भरपूर आहेत परंतु यावेळी त्याची जादू इथे चालवून देत नाहीये विजय. भीष्मा बैलाचे मालक इथवर पोहोचतात. सुभाष सोनावले उर्फ तांबे सर. आणि इथून कार्पेट लेवलनं फटका पॉईंटच्या दिशेला ढकलण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. तदनंतर ग्रामपंचायत पिंपलोलीचे पोलीस पाटील परशुराम दादा सोनावले उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन स्तवा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर उमेश दादा बिर्ले देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन स्तवा.
भरपूर सारे मान्यवर अखेरच्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा थरार आपण अनुभवतो. एक सिंगल आली आहे. टोटल 28 या आकड्यावर 28 धावा धावफलकावरती. सामी आता स्ट्रायकर वरती. चौथा बॉल यावेळेस आपण पाहतो फेकी. यस, वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि वाईट बॉल न एक धाव नक्कीच मिळत असताना टोटल पुढे सरसावती आहे 29 या आकड्यावर. 29 येणारे 21 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. 21 चेंडू 50चं समीकरण इथून कदाचित आपण पाहायला गेलो, विचार करायला गेलं तर मोठे फटके आले तर सायली 11 टीमला देखील धोक्याची घंटा वाजली जाईल त्यांच्या बाजूने आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न. चौथा बॉल चांगल्या पद्धतीने फेकलाय. डीप मध्ये आहेत करण पवार. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. चार चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झालाय. टोटल 4 चेंडूंच्या फेकीनंतर आपण पाहतोय धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आहेत. विजयसाठी चेंडू फटका जबरदस्त. यावेळेस मनसुबा लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंगची नजाकत दाखवत असताना विजय अफलातून चांगली बॅटिंग. कॅप्टन म्हणून निवड झाली आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम साठी आणि खर उतरत असताना यावेळी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू आणि 43 धावा. लास्ट बॉल अमोलचा स्लोवर डिलिव्हरी आणि फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. माइंड डिस्टर्ब करत असताना गोलंदाजाचा विजय पवार, माफ करा विजय डायरे. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 42 धावा आणि समोरच्या दिशेला जल्लोष. वैष्णवी कन्स्ट्रक्शनची पाठी राखे आणि ओनर आनंद साजरा करत असताना 18 बॉल येणारे 18 बॉल आणि 37 धावांची गरज आहे आणि विजय डायरे नॉट आउट. 7 चेंडूमध्ये 32 धावांवरती खेळतोय. 7 बॉल आणि 32 धावा. युवराज सिंगच्या 12 चेंडू 50चा रेकॉर्डही मोडेल विजय. येणारे 18 बॉल चेंडू पाठवा. जे 2 बॉल बाकी ते पाठवून द्या. 18 बॉल आणि 37 रनची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 42 धावा ठोकलेल्या आहेत आणि त्यात एकट्या विजय डायरेच्या धावा आहेत 32. चला मॅच बॉल आलेला आहे बघा. 18 बॉल 37ची गरज आहे. सायली 11 संघाला जर काही फायनल आपल्या बाजूने झुकवायची असेल तर एकतर सोमनाथची विकेट किंवा विजयची विकेट. जर का एका बाजूने विकेट आउट होत राहिल्या तर मात्र फलंदाजावरती प्रेशर बनवता येईल. त्यामुळे सायली 11 आता गेम प्लॅन रचावा लागेल. 1 विकेट आधीच्या मॅचमध्ये जशी संदीप काळांची 1 विकेट कमावली होती, मॅच फिरवली होती, तशी विजय डायरेची 1 विकेट जर का कमावली तर सायली 11ला हा सामना आपल्या बाजूने खेचता येईल. कारण 18 बॉल अजूनही धावसंख्या बरीच आहे. 37 धावा 18 बॉलमध्ये करायच्यात. 18 बॉल 37 धावा. मॅच बॉल आलाय बघा. अठरा बॉल 37 धावा. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे. सायली 11ला सामना खेचण्यासाठी विकेटची गरज आहे. कारण जर का विकेट आउट झाला नाही तर विजय आणि सोमनाथ ही मॅच खेचून नेतील. 7 बॉलमध्ये 32 धावा एकट्या विजयच्या आहेत. 5 सिक्सर विजय डायरेने मारलेले. 5 सिक्सर मारले, त्यात षटकार हॅट्रिकचा समावेश आहे. आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथ पाटील
7 धावांवर खेळतो, त्याने 1 चौकार मारलेला आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आलेला दीनानाथ पाटील. सायली इलेव्हनचा सूरज घोडविंदे यांचा बॉलिंगचा हुकमी एक्का दीनानाथ पाटील आलेला. आणि आता पाटील वरती जबाबदारी तीच आहे की या दोघांमधील एकाची, आणि पाटलांचा नाद करायचा नाही. हे नेहमी आपण म्हणतो, पाटील नेहमी गेल्या वर्षी GPPLचा बेस्ट बॉलर होता दीनानाथ पाटील, आणि तो आता संघासाठी सोमनाथ पाटीलच्या विरोधात दीनानाथ पाटील. गेम ऑन, तिसरी ओव्हर. पहिला बॉल दीनानाथ पाटीलने आता चेंडू टाकण्याचा सराव आधी केला. पावले त्याने मोजली, किती पावल्यावरती विकेट घ्यायची. जल्लोष GPLचा. मोशाच्या टेपावरती एक खेळाडू ठेवलाय बघा, आदित्य डायरे फिल्डिंगसाठी. मोशाच्या टेपावर बॉल आणायला, सिक्सर गेले की बॉल आणायला. आणि आता 18-37. पहिलाच बॉल, एक मानकरी विजय डायरे आणि गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर दीनानाथ पाटील. ही लढाई आता दोन्ही टॉप प्लेअरमध्ये, कारण 17 बॉल 36 आहेत, पण आता लढाई ही टॉप प्लेअरमध्ये. विजय डायरेची जर का दीनानाथ पाटीलने विकेट घेतली तर सायली इलेव्हनसाठी ती गोल्डन विकेट असेल. सर्व सायली इलेव्हनचे सपोर्टर इथून प्रतीक्षा करतायत की ती एक विकेट दीनानाथ पाटील जो लास्ट ओव्हर टाकतो त्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये आणला. आणि त्याची हेअरस्टाईल बघा किती जबरदस्त आहे दीनानाथ पाटीलची. कॅमेऱ्यावरती आपण लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकाल. जी बुलेट हेअरस्टाईल आहे, ट्रेनमध्ये सध्या ती. आणि काय खतरनाक बॉलिंग आहे दीनानाथची. मागचं पर्व बेस्ट बॉलर होता, आता टॉप बॅटरच्या विरोधात बेस्ट बॉलर. ही लढाई 17 बॉल 36ची गरज आहे, आणि एक चेंडू इम्पॉर्टंट असणार आहे दीनानाथचा. विजयच्या बॅटमधून स्ट्रोक आला, ग्राउंड लेवलचा शॉट. समोर खेळाडू आहे, एकच रन फेकी करतोय. आता मात्र आक्रमकता सायली इलेव्हनने स्वीकारलेली आहे, कारण येणारे 16 चेंडू आणि 35 रनची गरज आहे. इथून सायली इलेव्हनला त्यांचं टार्गेट एकच आहे की विकेट घेणं. आणि दुसऱ्या बाजूला विजय 50च्या दिशेने चाललाय, त्याला साथ देतो तो सोमनाथ. ही ओव्हर दीनानाथ पाटीलची महत्वाची, कारण एक दीनानाथ मॅचचं चित्र बदलू शकतो. 16 बॉल 35 धावा अजूनही करायच्यात, धावा भरपूर आहेत अजूनही. रिव्हर्स खेळत होता, अडवलाय चेंडू, रन घेतली. विजय डायरेक्ट स्ट्राईक वरती आलाय. 15 बॉल 34 धावा. दीनानाथची ओव्हर वैष्णवी कन्स्ट्रक्शन आधी थोडी डोकेदुखी ठरतीये, कारण पाटील आहे आणि पाटील मात्र सहजासहजी रन देणार नाही. 15 बॉल विजयासाठी पाहिजे धावा 34. काटेकी टक्कर मॅच आता बनवली दोन्ही बाजूने दीनानाथ पाटीलने. 15 बॉल आणि 34 रनची गरज आहे. गेम ऑन. विजय डायरे ही विकेट, आणि या गोल्डन विकेटसाठी दीनानाथ पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर आणलं गेलंय. खोलवर टप्प्याचा बॉल, ग्राउंड लेवलचा शॉट, परत एकदा सिंगल. या ओव्हरमध्ये कंट्रोलमध्ये आणलंय फलंदाजांना. आग ओकणारी बॅटिंग तिसऱ्या ओव्हरमध्ये शांत केलं दीनानाथ पाटीलने. 14 बॉल आणि अजून 33 धावांची गरज आहे. भरपूर धावा आहेत. सायली इलेव्हन वैष्णवी कन्स्ट्रक्शन चॅम्पियन पदासाठी सुरू असलेली लढत. 14 बॉल 33 धावांची गरज. दीनानाथ पाटील एक विकेट, मस्ट निडेड विकेट, पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी, ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी आलेला आहे बॉलर राऊंड द विकेटने. धीम्या गतीचा बॉल, अपील, रन आउट साठी चान्स होती. डॉट बॉल, टाळ होऊन जाता दीनानाथ पाटील साठी. 5 चेंडू मध्ये त्याने एकही चौकार दिला नाही, एकही षटकार दिला नाही. फक्त सिंगल वरती दोनही खेळाडूंना खिळवून ठेवलं, जखडून ठेवलं, कारण मॅच आता 13 बॉल 33. रिक्वायर्ड रन रेट परत एकदा वाढलाय 15.23. या बॉलवरती जर का चौकार षटकार दिला नाही तर दीनानाथ पाटीलला सुभाजी काळन साहेबांकडून 500 रुपये. काय बॉलिंग पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. 13-33. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. टाळ होऊन जाऊ दे ओव्हरसाठी. धावा दिल्यास फक्त 4 आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज दीनानाथ पाटीलच्या या बॉलिंग साठी सुभाजी काळन साहेबांकडून रोख रक्कम 500 रुपये. काय बॉलिंग टाकली संघासाठी. फायनल मध्ये मॅच झुकवणारी बॉलिंग, कारण सेमी फायनल मध्ये जसप्रीत बुमराहने 2 ओव्हर टाकला, एक 8 रनची, एक 6 रनची, आणि बेथेलची शतकी खेळी गेली. 12 बॉल 33. सुरुवात 13-33 होत्या, डॉट आला म्हणजे 12-33च राहणार आहेत. आता मीटिंग आता बोलवण्यात आली परत एकदा. 12-33 मॅच मध्ये जोपर्यंत विजय डायरे आहे तोपर्यंत वैष्णवी कन्स्ट्रक्शनला विजयाच्या अपेक्षा आहेत. बॉलर दीनानाथ पाटीलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सुभाजी काळन साहेबांकडून आलेला आहे.
बघा आता हा एकमेव ड्रिंक्स ब्रेक असेल. 12 बॉल 33 ची आता गरज. चला चला घाई करा, 5 वाजलेत. 12 बॉल 33 धावांची गरज. चला आमच्या टीमला आपण रिक्वेस्ट करूया, सायली 11 चला टीम मीटिंग कंप्लीट करा. टीम मीटिंग कंप्लीट करा. 12 बॉल 33 रनची गरज. दीनानाथ पाटीलच्या ओव्हरने खरं तर या मॅचचं चित्र थोडंसं बदललंय. 12 बॉल 33 रनची गरज. आणि आता करण पवारला आणलं गेलंय. यानंतर दीनानाथ पाटील आणखीन एक ओव्हर आहे. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये जर का करण पवारने चांगली बॉलिंग केली, 33 धावा आहेत 12 बॉलमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा जरी राहिल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये दीनानाथ पाटील असेल. त्यामुळे विजय डायरे जोपर्यंत आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन विजयाच्या अपेक्षेने, पण विजय डायरेची जर का विकेट कमावली तर मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शनसाठी हा सामना कठीण होऊ शकतो. 12-33. या ठिकाणी तलवडे गावचे आदरणीय निलेश विर्ले दादा यांच्या वतीने जर का बॉलरने 3ही स्टंप उखाडून काढले तर मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॉलरसाठी. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय धुळेला आणण्यात आलंय. गेम प्लॅन चेंज. सायली 11 म्हणजे एका हाताने निवडीचं सिलेक्शनचं पत्र द्यावं, दुसऱ्या तारखेला लगेच बदली. गेम प्लॅन बदललेला. 12-33 अक्षय धुळेला आणण्यात आलंय. विजय डायरेच्या आक्रमकतेला शांत करण्यासाठी फसवणारी बॉलिंग. चला चला वेळ घेऊ नका प्लीज सूरज. नियम सगळ्यांसाठी सारखे, त्यामुळे आपण जो टाइम आहे 1 ते 2 मिनिटात फिल्डिंग आप लावणं गरजेचं. ओव्हरला लवकर सुरुवात करा. 12-33 फायनलची मॅच. शेवटचे 12 बॉल 33 ची गरज. गेम ऑन. अक्षय धुळे समोर येतो विजय डायरे. अक्षय धुळेने स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय, कारण त्याला माहिती आहे की विजय डायरेची विकेट किती इम्पॉर्टंट आहे. एकटा सायली 11च्या विरोधात उभा राहिलाय, कारण 12 बॉल 33 पाहिजेत. 9 मध्ये 34 खेळतो विजय. 9 बॉल 34 वरती विजय डायरे नॉट आउट. अक्षय धुळे आलेलं आहे. महत्वाची मॅच डिसाईड करणारी ओव्हर. टाइम भरपूर घेतला जातोय, पण मॅचच तेवढी महत्वाची आहे. फायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ वर्षभर ग्रामपंचायत परिसरातील खेळाडूंच्या मनामध्ये राहणार आहे. महत्वाची ओव्हर. अक्षय धुळे टू विजय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती विजय डायरेला फसवलंय. 11 बॉल आता 33 ची गरज आहे. मॅच मध्ये विजय डायरे टप्प्याचा अंदाज घेतोय आणि अक्षय धुळेने बरोबर रीड केलं विजयला, कारण खरं तर षटकार मारून त्याची एनर्जी ज्या पद्धतीने त्याने खर्च केलेली आहे, पण परत एकदा त्याला तो फुल ऑन कॉन्फिडन्स दाखवावा लागेल, कारण समोर अक्षय धुळे धीम्या गतीचा पण अचूक टप्प्यावर बॉलिंग करणारा बॉलर. विजयचा स्ट्रोक आलाय. समोर खेळाडू धावतोय. करण पवार अडवला. बॉल फेक करतोय. एकाच रन वरती थांबवलंय. मॅच आली आहे 10 बॉल 32. अक्षय धुळेने बरोबर चेंडू 2 टाकलेत, पण एकच रन दिली. 10-32. मॅच अजून संपलेली नाहीये. दीनानाथ पाटीलने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं, कारण 2 ओव्हरमध्ये 42 धावा ठोकल्या होत्या. मागच्या 8 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या. मागच्या 8 बॉल मध्ये 5 आल्यात. 10 मध्ये 32 पाहिजेत. 10 बॉल 32 रनची गरज आहे. सोमनाथ पाटील ज्याची बॅट शांत राहिली, एकच चौकार त्याने मारलाय. आता त्याला दुसऱ्या बाजूने लीड करावा लागेल बॅटिंग मध्ये. अक्षय धुळेच्या चेंडूवरती पॉइंटच्या डोक्यावरून स्ट्रोक मारला. खेळाडू धावता. चेंडू चाललाय चेंडू बाउंड्री पार. 9 चेंडू 28 धावांची आता गरज आहे. या मॅच मध्ये एकही विकेट एकदा टाळ होऊन जाऊ द्या. नॉट आउट 51 रनची पार्टनरशिप या दोघांनी केलेली आहे. नॉट आउट 51 धावांची पार्टनरशिप. रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप फायनल मध्ये. प्रेशरची मॅच आणि 51 धावांची भागीदारी या दोघांनी रचलेली आहे. अजूनही सांगू शकणार, विकेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामन्याचं पारडं कोणाकडे झुकेल हे आपण सांगू शकणार नाही. 9 बॉल 28. गोलंदाज अक्षय धुळे. पुढील बॉल. सोमनाथचा फटका आला ग्राउंड लेवलने. खेळाडू आहे पहिल्या धावेसाठी निघालेत. ऋतिक काळने बॉल अडवलाय. 8 बॉल 27 रन आता पाहिजेत. 8 बॉल मध्ये 27.
विजय डायरे 50 ठोकणार का फायनल मध्ये? कारण विजय जेव्हा जेव्हा खेळला तेव्हा तेव्हा टीमला त्याने विजय मिळवून दिला आणि आता त्याची 50 तात्या मी म्हणेल की दुकानातून मॅच लाईव्ह बघत असेल. कारण विजयची 50 जर का झाली तर तात्या खुश होईल. 8 बॉल 27 धावा मॅच मध्ये. एक एक चेंडू, एक विकेट, पार्टनरशिप ब्रेक आणि गेम मजा मजा. 8 बॉल 27. अक्षय धुळे 5वा बॉल घेऊन. यावेळेस संधी आली होती, कॅच पकडण्याची चान्स होती आणि विकेट सेफ राहिलेली. 7 बॉल ही मॅच जिंकण्यासाठी रन्स हव्यात अजूनही 26. 7 बॉल 26. अक्षय धुळेने आतापर्यंत टाकलेल्या 5 बॉल मध्ये धावा दिल्यात फक्त 7. 7 बॉल मध्ये 26. शेवटचा बॉल अक्षय धुळेचा. अक्षय धुळेचा शेवटचा बॉल आहे. 7 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. 7 बॉल 26. अक्षय धुळेचा हा इम्पॉर्टंट बॉल. फायनलची मॅच, रंगतदार सामना, चॅम्पियन पदाची लढाई. प्रथम क्रमांकाने ट्रॉफी जिंकायची दोन्ही टीमला आणि विजेतेपद पटकावण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष. शेवटचा बॉल अक्षय धुळेचा. धीम्या गतीचा बॉल, धीम्या गतीचा बॉल. सोमनाथच्या बॅट मधून आला षटकार. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 20. 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 20. ही मॅच जर का जिंकून दिली तर संघ मालक जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही फिल्डर बॅटरसाठी ही पारितोषिकं आहेत. सहा चेंडू मध्ये 20 धावा वाचवायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय. प्रेक्षकांच्या मनातला हेअरस्टाईल पाटील. पहिल्या मॅच मध्ये पाटीलला ओव्हर दिली नव्हती. पाटीलने स्वतःचं विमान काढलं होतं पण थांबवलं पाटीलला आणि आता फायनल मध्ये कामगिरी करतोय. जर का अशीच पार्टनरशिप बनवत अखेरीस नॉट आउट राहून जर का मॅच दोन्ही फिल्डरांनी विजय करून दिलं बॅटरने, तर संघ मालक जयेशदादा डायरे, वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर, यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये येणारे निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा दीनानाथ पाटील. विरोधात उभा विजय डायरे. दडपण, प्रेशर दोन्हीही बाजूला पाहायला मिळेल. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, नशीब बदलो न बदलो, ही वेळ नक्की बदलते आणि सिद्ध करून दाखवायचं आहे. दोन्ही टीम कडून अस्तित्वाची लढाई लढली जाते. संघर्ष अगदी आपण पाहाल तर पणाला पेटलाय. पहिल्या बॉलची खेळी कशा प्रकारे राहील, विजयची पहिल्या बॉल वरती भरपूर भवितव्य निर्भर आहे. पहिला बॉल विजय डायरे ब्रँड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटकावत असताना पाहायला मिळत आहेत. ही मॅच अजून हरली नाहीये कारण विजय डायरे सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर अजून आलेला नाहीये. सायली 11 टीमच्या बाजूने धोक्याची घंटा. मिलन जरी षटकार आले तरी पाटीलने हात केला हे विसरून चालणार नाही. पाटीलने सांगितलं की मी अजून बाकी आहे. 5 बॉल माझ्याकडे बाकी आहेत. 5 बॉल 14. दीनानाथ पाटील मागच्या पर्वाचा बेस्ट बॉलर आपल्या नावाची छाप सोडणार का फायनल मध्ये? जर दीनानाथने ही मॅच काढली तर पुढच्या 1 वर्षभर ग्रामपंचायतला प्रत्येक खेळाडू दीनानाथ पाटीलकडे मॅच फिनिशर म्हणून बघेल. फुल टॉस टाकलाय. खेळाडू धावतोय, चेंडू बाउंड्री पार. 4 बॉल विजयासाठी धावा पाहिजेत 10. 46 धावा वैयक्तिक विजय डायरेच्या बाजूने गरज आहे. 50 साठी तब्बल 4 धावसंख्येची, अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. माजी पंचायत समिती सदस्य
सुनील दादा घोडबिंदे यांचं 500 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर संघमालक जयेशदादा डायरे यांचं तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक विजयसाठी आहे. भरपूर भरपूर सारं मोठं पारितोषिक त्याच्यासाठी लागले गेले बनवायच्यात. अजूनही विजयासाठी हव्यात टोटल 10 धावा. सूरज घोडबिंदे टीमचे कर्णधार यावेळेस दीनानाथ पाटीलला कान मंत्र देत असताना खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सोमनाथ पाटीलच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत होता त्यावेळेस स्ट्रॅटेजी सक्सेसफुल ठरली, परंतु आता स्ट्रॅटेजी मोडत काढत असताना पाहायला मिळतोय विजय डायरे. हा बी होतोय. तिसरा बॉल विजय डायरे भरपूर उंचावरती, लांबी कमी, डीप मध्ये आहे. धृती कालन पकडतील गोल्डन विकेट. चांगली झेल पकडताय धृती कालन. हादरा लागला या जखमा आता खऱ्या अर्थानं अगदी जिवारी लागतील वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या. पंधरा चेंडू 46 धावसंख्येची पारी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजयच्या खेळीसाठी. खऱ्या अर्थानं इथून जर का वैष्णवी कन्स्ट्रक्शन विजय